आज तर सकाळी सकाळी कारखान्यावर आलो आणि मजाक मध्ये जोडीदाराचं ट्रॅक्टरच फसलं भाऊ. तर विषय असा होता, आज आहे ना आपण सकाळी सकाळी रोडावरच ट्रॅक्टरांचा शोरूम उघडून दिलता भाऊ. आणि अशी एक जागेवर ट्रॅक्टर याच्यासाठी लावले का चोरांनी हाणलं तर सगळ्याला हाणलं पाहिजे, एकाला नाही. आणि आज आपण ज्या कारखान्यावर जाणार आहे ना, त्या कारखान्याचं नाव आहे ना भीमाशंकर आहे. झोप काय आपली पुरेपूर झाले नाही, त्याच्यामुळे ना डोळे पण लय दुखत होते. चला मग काय घेऊ ट्रेलर आणि ते जोडून लगेच मस्त पैकी आपल्या देवाचं नाव घेतलं आणि चलो फिर निकालते अपने मंजिल की तरफ. जोडीदाराची नेमका झोप होईल का नाही काय माहिती भाऊ. नुसता दमन चालत होता, मग काय मारलं दोन्हीला बी वरटे. त्याच्यानंतर आपल्याला लागलं लोणी गाव. मग काय 10-5 किलोमीटर आल्यानंतर मग उजेडलं ना भाऊ सगळीकडे. आणि ह्या वावरामध्ये तर डायरेक्ट लाइटिंगचे झाडं लावलेले भाऊ. कोणचे झाड आहे काय कळा ना मला तर. आपली तर इतकी अवकाळ चालू आहे भाऊ, आपल्या जर्किंगला चेन पण नाही, त्याच्यामुळे मोकार गार लागू राहिलं. तेवढ्यात आपल्याला बिड्या दिसल्या भाऊ, मग काय थोडं जीवात जीव आलं. आपल्या परा कारखान्याला तरी 2च बिड्या होत्या, पण इथं तर डायरेक्ट 3-3 बिड्या आहे भाऊ. फायनली मग एक परच कारखान्यात पोहोचलो बरं का, पण तेवढ्यात आपल्याला जुगाडची गर्दी लागली, कारण की त्यांचा नंबर आलेला होता. आणि या जोडीदाराचा विषय असा, याच्या ट्रॅक्टर मध्ये मोकार लोड असल्यामुळे ट्रॅक्टर डायरेक्ट खालीच टाकाना भाऊ. आता काय डायरेक्ट आपल्या डोक्यावरच मांडितो काय माहिती. आपल्या पुढे बरेच वाहन होते, मग त्याच्यामुळे मग यार्डात मस्त पैकी दिलं भाऊ ट्रॅक्टर ते पार्किंग करून. आणि ही बिडी एकदम तब्येतीन बारीक आहे, तरी पण या मोठ्या बिड्यांना काय आवरानच भाऊ. आपल्या मित्राचं म्हणणं आहे हे सगळं बाजूला राहू दे, पहिले आपल्याला व्हिडिओ मध्ये घ्या. सगळ्यांची आज पहिली खेप असल्यामुळे मग काय चालू यांची चर्चा. थोडंफार माहित असल्यावर फरक पडतो, पण इथं एकाला बी माहित नाही. तुम्हाला तर माहिती या रस्त्याला मोकार ब्रेकर ते, त्याच्यामुळे आदूळ लागली होती, मग काय सगळ्याला भूक. मग ट्रॅक्टर खाली व्हायला अजून बराच वेळ होता, त्याच्यामुळे मग काय पोहेच खाल्ले. त्याच्यानंतर भजे सुद्धा खाल्ले बर काय. मग आपल्या ट्रॅक्टर आणलं बी, म्हणलं तुम्ही थोडा आराम करा, म्हणलं आता तुमचं काम काय लगेच नाही म्हणलं, तोपर्यंत येतो म्हणलं आम्ही कारखान्याची मधली सिस्टीम बघून. मला तर पहिले वाटलं या कारखान्याला टोचन नावाचा शब्दच नसन, पण इथं तर पहिलेच आपल्याला टोचन लावताना ट्रॅक्टर दिसला, कारण की इथं कारखान्याच्या आतमध्ये जाताना चढ आहे मोठा. तेवढ्यात तिथं आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले, मग काय त्यांना मस्तपैकी आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. मध्ये येऊन बघतो तर मधलं वातावरण तर इतकं खतरनाक होतं ना, असं वाटत होतं 2-3 वाजे लोक आपला नंबरच येणार नाही. मग आपला जोडीदार मजाक मध्ये सायलेन्सर काढित होते, ते खरोखरच निघलं. अरे सोनपापडी ट्रॅक्टर चाललं कुठं नेमकं. तेवढ्यात मग ते कारखान्यात साहेब म्हणे जा म्हणे तुमचे बी ट्रॅक्टर घेऊन या, कारण की आपला बी नंबर आलता. आपल्या ट्रॅक्टर मध्ये मापात लोड असल्यामुळे आपला ट्रॅक्टर तर वरती आलता, पण या जोडीदाराचं ट्रॅक्टरचं टायर मोकार बिंगू राहिलं. फायनली मग एक परचा काटा बिटा केला आणि ट्रॅक्टर मध्ये आणून लावलं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.